हे बघा, AMC बांगर यांच्या ऑफिशियल मेल ID वरती अशा पद्धतीचा धमकीचा ईमेल आलेला आहे. मलाही त्या पद्धतीचा फोन आला होता. मलाही म्हणजे मला प्रशासनाकडनं सांगितण्यात आलं की या पद्धतीचं मी सांगितलं असं पोकळ धमक्यांना आपण घाबरायचं नाही. जे माझे नियोजित असलेली संपूर्ण महानगरपालिकेची सर्व कामं आम्ही या ठिकाणी, जी मी नियोजित माझ्या मीटिंग्स होत्या त्या पण या ठिकाणी चालू आहे. मुंबईकरांच्या जनतेसाठी जी हिताची कामं आहेत ती आम्ही कंटिन्यू चालू ठेवलेली आहे. अशी धमक्या आम्हाला जर आलेत, मी ज्यावेळी मी महापौर झाले त्याचवेळी मी बांगलादेशी फेरीवाले, तो तर माझा पहिला अजेंडा होता की अशा पद्धतीने बांगलादेशी फेरीवाले जे आहेत ते त्यांना या ठिकाणी 100% आम्ही उठवून मुंबईच्या बाहेर पाठवणार आणि मूळ मुंबईकरांना न्याय देणार अशा पद्धतीची आमचा जो विषय होता. मग मी या ठिकाणी महापौर म्हणून असेल की उपमहापौर म्हणून गाडी असेल, आम्ही सर्वजण नेहमीप्रमाणे काम करतोय. नेहमीप्रमाणे सकाळी जरी तो मेल मला कळाला तरी मी या ठिकाणी आलेले आहे. मी माझं काम केलेलं आहे. मला माझ्या गृह खात्यावरती पूर्ण विश्वास आहे. मला माझ्या मुंबई महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे आणि जे सुरक्षा प्रशासन आहे त्याच्यावरती मला पूर्ण विश्वास आहे. तर त्यामुळे अशा पोकळ धमक्यांना महापौर रितू तावडे घाबरणार नाही. सुरक्षेमध्ये वाढ करण्यासंदर्भातल्या काही सूचना आपण दिलेल्या आहेत का? किंवा कारण डॉगस्पॉट मगाशी येऊन गेलं, तपासणी करून गेलं, कारण मेल आलेला आहे, पण सुरक्षेत वाढ करण्यासंदर्भातल्या काही बघा, अशा पद्धतीच्या जेव्हा मेलवरती धमक्या येतात तर त्यामुळे प्रशासनाचं ते कामच आहे आणि ते त्यांनी केलंच पाहिजे. या ठिकाणी डॉग स्क्वॉड वगैरे त्यांची संपूर्ण यंत्रणा येऊन त्यांनी महापौराचं पूर्ण दालन असेल, महापौरांची गाडी असेल, हे सगळं त्यांनी चेक केलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग चेक केलेली आहे. मी फक्त एवढेच आदेश दिले की आता आज बाहेरचे आपल्याला भेटायला येतात त्यांना मात्र आज पाठवू नका आणि स्ट्रिक्टली संपूर्ण चेकिंग जे ती मुंबई महानगरपालिकेचे जेवढे दरवाजे आहेत त्या दरवाज्यावरती तुम्ही कडक आपापली पत्र घेऊन गोष्टीची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. परंतु अशा पद्धतीने धमक्या देऊन त्या ठिकाणी जर त्यांना वाटत असेल की महापौर थांबेल, उपमहापौर थांबेल किंवा महाराष्ट्राचे इतर महापौर थांबतील तर हे काही त्यांचं साध्य होणार नाही. आम्ही आमचं काम मुंबईच्या विकासासाठी, मुंबईच्या सेवेसाठी, मुंबईकरांसाठी हे करतच नाही. महानगरपालिका, CM ऑफिस, RSSचं हेडक्वार्टर अशा सगळ्या महत्त्वाच्या जागेने धमक्या देण्यात आलेल्या आहेत आणि विदेशी हात आहे का याच्यात मागे किंवा विदेशातून हे सगळं केलं जाते असं तुमचं तरी मत आहे का? माहिती गृह खातं किंवा महापालिका प्रशासन सुरक्षा घेईल. ही संपूर्ण माहिती काय आहे त्याची मी त्यांच्याकडनं माहिती इन्फॉर्मेशनची पण आहे ती कलेक्ट करेन नक्कीच. मॅडम, महानगरपालिकेसंदर्भात आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे. मुळामध्ये ब्रँड त्याला 2021 जेव्हा काम सुरू होतं त्याच वेळेला एक अहवाल आलेला होता आणि त्या अहवालामध्ये काय त्रुटी आहे हे सांगितलेलं होतं. तरीही त्या त्रुटींवरती काम न करता आत्ता काम झालं आहे काय खर्च एवढा करून पण पुढावरचे बॅचेस आपण पाहिले, तुम्ही स्वतःच पाहणी पण केली. गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपूल त्याचं मी पूर्ण कालच जाऊन पूर्ण पाहणी करून आली. 2021चा जो दक्षता खात्याने या ठिकाणी अहवाल दिला होता, एकतर त्या अहवालाच्या बाबतीत मला महानगरपालिकेने काहीच कळवलं नाही. तर त्यामुळे आता तुमच्याकडनं जी इन्फॉर्मेशन मिळाली आहे त्याची मी माहिती पूर्ण घेणार. पण तरी पण पाहणीच्या वेळी जी मला क्वालिटी दिसली ती तर मला व्यवस्थित दिसली. माझी फक्त एकच त्या ठिकाणी मागणी होती, ते म्हणजे त्याचं जे फायनल प्रॉपर जे फिनिशिंग करायचं होतं उड्डाणपुलाच्या बाबतीत ते मला कुठेतरी अनइवन दिसलं. काही थोडे पॅचेस दिसले तर काही ठिकाणी हम्प्स दिसले. तर मी त्यांना सांगितलं ते तुम्ही काढून टाका आणि ह्याची दक्षता कमिटीने किंवा या ठिकाणी विजिलन्स असेल किंवा IIT मुंबईसारख्या प्राधिकरणाला आपण सांगितलेलं आहे की ह्याचा पूर्ण अहवाल मला या ठिकाणी देण्यात यावा. पण जेवढी मी AMC बांगर असतील, आपल्या भिडे मॅडम असतील किंवा त्या ठिकाणी असलेले साईट इंजिनियर असतील त्यांच्याकडनं सगळी माहिती घेता उड्डाणपुलाच्या बाबतीमध्ये त्यांनी अतिशय व्यवस्थित मला माहिती दिलेली आहे. विषय फक्त पॅचवर्कचा होता. ज्या ठिकाणी आपल्याला पॅचवर्क दिसले ते अनइवन दिसले. पण जेव्हा मास्टिकचा रोड असतो तर त्यावेळी असे पॅचवर्क टाकल्यानंतर काही काळानंतर वाहनं त्याच्यावरून जातात आणि टायरच्या घर्षणाने ते सगळं लेवल होतं. तर अशा पद्धतीचं आहे. पण 2021चा जो अहवाल आहे तो मात्र महानगरपालिकेच्या प्रशासनाने मला दाखवला नाही. तर त्याची माहिती मी नक्कीच घेईन. मॅडम, आज जन्म प्रमाणपत्र या संदर्भात पुन्हा एकदा बैठक झाली. त्या उड्डाणपुलाच्या संदर्भात प्रशासन चूक मांडणी केली आणि नाही, आता कसं आहे माहिती आहे, 2021ला तत्कालीन महापौर किशोरीताई पेडणेकर पण होत्या.
तर त्यांनी त्यावेळी ह्या गोष्टीची माहिती घेतली होती का, तोही एक विचार करण्याचा मुद्दा आहे. तर काल त्या जाऊन तिथे त्यांनी आंदोलन केलं. तत्कालीन महापौर म्हणून ही संपूर्ण माहिती त्यांनी त्यावेळी प्रशासनाच्या पुढे त्यांनी आणायला हवी होती, कारण त्यावेळी त्या स्वतः महापौर होत्या. पण हा सगळा जरी विषय असला तरी आता मला तुमच्याकडनं जर ही बाब लक्षात आली आहे तर ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन माहिती मी घेणार आहे. मला मध्ये म्हटलेलं होतं 1:11 की 10 मिनिटांची वेळ आहे, त्यावेळेला तुमची इथे बैठक चालू होती. बैठक कसली होती, बैठकीमध्ये काय निर्णय झाला आणि अच्छा. बैठक होणं याच वेळेला काय नेमकं? 1:11 आता आपले 1:58 झाले, तर त्यामुळे एक लक्षात घ्या, ते जाऊ दे, आपण काम करत राहूया. मला एक गोष्टीचा फार आनंद होतो की या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते आणि ईशान्य मुंबईचे माजी खासदार आदरणीय किरीटभाई सोमय्या यांच्या खरोखर कामाला मी सॅल्यूट देते. या ठिकाणी 19,734 जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याचं या ठिकाणी आपल्याला शासनाने सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी ही जन्म प्रमाणपत्र रद्द यासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. तो त्यांनी मान्य केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कारवाई करा असे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले आहे. लक्षात घ्या, 19,734 फार मोठी आहे संख्या. इतकी लोक ह्या मुंबई नगरीमध्ये होते आणि ह्यांचा पर्दाफाश करून ह्यांना समोर आणण्याचं काम आदरणीय किरीटभाई यांनी केलेले आहे. आणि त्याचबरोबरीने आता ह्याच्या पुढे सुद्धा जवळपास 20,000 जन्म प्रमाणपत्र आहे, त्याच्यामध्ये त्रुटी आढळलेल्या आहे. मायनर आणि मेजर त्रुटी ज्या आहेत त्याच्यामध्ये मायनर त्रुटी ह्या आपण मुंबई महानगरपालिकेच्या लेवलवरती सॉल्व्ह करणार आहोत, पण ज्या मेजर त्रुटी आहेत ह्याच्यावरती आपण राज्य शासनाची सगळी एक SOP घेऊन तीही आपण कशा पद्धतीने रद्द करता येईल यावरती पण आपण काम करणार आहोत. राज्य शासनाने ह्याच्यावरती SIT स्थापन केलेली आहे. SITला पण आता आपण ह्यावेळी आजच्या मीटिंगमध्ये कडक निर्देश दिलेले आहेत. जवळपास आपल्या 4 काय 5 आपल्या FIR आहेत, त्या FIRवरती महिन्याभरात अजून त्यांच्याकडनंही काम झालेलं नाही, तर त्यांना आता स्पष्ट निर्देश दिलेले आहे की या संपूर्ण FIRवरती काम करून 48 तासामध्ये या सगळ्या FIRचा अहवाल मला या टेबलावरती पाहिजे, किरीटभाई यांच्याकडे पण पाहिजे आणि जे कन्सर्न अधिकारी आहेत त्यांच्या टेबलवरती पण पाहिजे. इतकी मोठी कारवाई या ठिकाणी जन्म प्रमाणपत्राच्या बाबतीत झालेली आहे आणि खरोखर हा संपूर्ण जो विषय आहे हा किरीटभाईंनी सखोल अभ्यास करून हा मुंबई महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. काही दिवसांपूर्वी आपण बैठक घेतली होती अधिकाऱ्यांची, त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांना देखील अहवाल जमा करायला सांगितला होता. त्यांचे काही अहवाल आतापर्यंत आपल्याला आले जे प्रत्येक वॉर्ड स्तरावरचे? हां, आता या ठिकाणी M ईस्ट असेल, L वॉर्ड असेल आणि E वॉर्ड असेल, या तिन्ही वॉर्डमध्ये मेजर आपल्याला घोटाळा जो जन्म प्रमाणपत्राचा आहे तो आपल्याला ह्या वॉर्डमधून दिलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये 4 MOHला आपण निलंबित केलेलं आहे. बाकीची जे मुवमेंट आहे, जी कारवाई, आता मी ज्यावेळी ह्याची विचारणा मी आणि किरीटभाईंनी केली तर MOH एकतर आपल्याकडे भरती प्रक्रिया जरा स्लो असल्यामुळे जे कन्सर्न आता जे इतर MOH आहे त्यांना ह्या सगळ्या कामामध्ये आपण लावलेले आहे. तर या ठिकाणी जे 20,000 आपल्याला जन्म प्रमाणपत्र मग त्याच्यात मायनर आणि मेजर त्रुटी दिसतात आहे त्याच्यावरती काम करण्याचं काम आपल्याला MOH कडूनच मिळणार आहे. तर ते घेऊन आपण ती पूर्ण लिस्ट आपण शासनाकडे पाठवतोय आणि त्याच्यामध्ये शासनाचं फक्त त्याच्यामध्ये एवढंच धोरण आहे की मूळ जे असतील जन्मचे ज्याचे प्रमाणपत्र आहेत त्यांना ठेवून त्यांच्याच नावाने जे बोगस तयार झालेले ते इमिजिएट रद्द करण्यात यावं. आणि काही दिवसापूर्वी शिवसेना नेते संजय निरुपमची पुस्तकामध्ये झाली, त्याच्याने थेट आरोप असा केला होता की एकही बांगलादेशी फेरीवाला सापडला नाहीये, यावर आपलं म्हणणं आहे? आमचे संजय निरुपमजी असतील, आमचे उपमहापौर पण या ठिकाणी बसलेले आहेत. बघा, एक लक्षात घ्या, मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीमध्ये आम्ही सगळे बसलेलो आहोत. आमची तळमळ ही मुंबईकरांसाठीच आहे. मग भारतीय जनता पक्षाची असेल, शिवसेनेची असेल, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची असेल, याच्यामध्ये आमचा अजेंडा एकच आहे की ह्या ठिकाणी बांगलादेशी जर मिळाला तर त्याला आपल्याला काढायचं आहे. मूळ मुंबईकर असेल, मग तो कुठल्या महाराष्ट्रातून पण आलेला असेल, पण तो महाराष्ट्राचा आहे, मुंबईचा आहे, तो जर वर्षानुवर्षे या ठिकाणी फेरीवाला म्हणून काम करत असेल त्याला न्याय देऊन या ठिकाणी, आणि जर त्यांचं असं म्हणणं असेल की त्याच्यामध्ये सापडलं नाही तर चांगलीच गोष्ट आहे. जर या पूर्ण 99,000मध्ये एकही जर बांगलादेशी सापडला नाही तर ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय, पण सापडला तर नक्कीच कारवाई करू. त्या 99,000 फेरीवाल्यांना बारकोड तुम्ही देणार आहात, परंतु दुसरीकडे तुमचे नगरसेवक आहेत त्यांनी विरोध केलेला स्टँडिंग कमिटीमध्ये, कसं म्हणतात? आमची तिवानीजी यांनी हा उपस्थित केला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की QR कोड हा सरसकट देण्यात येऊ नये. त्यांची सूचना चांगली आहे. फक्त मला ह्याच्यामध्ये एवढंच ॲड ऑन करायचं आहे की
आपण ज्यावेळी एखाद्याला या ठिकाणी विक्रेता प्रमाणपत्र देतो किंवा QR कोड देतो तर त्याच्यामध्ये तिवाने यांचं असं म्हणणं होतं की त्याची पार्श्वभूमी चेक करा, गुन्हेगारी प्रवृत्तीचा जर असेल त्याच्यावरती काही गुन्हे दाखल झालेले असेल आणि आपण जर ते चेक केले नाही आणि पुन्हा आपण जर त्याला बारकोड देणार असू तर ते मात्र चुकीचं ठरेल आणि ही संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची आहे. तर प्रशासनाने ह्या ठिकाणी झालंच तर पोलीस यंत्रणा त्याची पण त्याच्यामध्ये सहभाग घेऊन या पद्धतीचा जो एखादा प्रमाणपत्र किंवा बारकोड देताना त्या फेरीवाल्याची पार्श्वभूमी तपासणे ही जास्त महत्त्वाचं आहे. अनेक ठिकाणी अजूनही कचरा दिसतोय नाल्यात. माझ्याकडे बरेच हे सगळे हे आलेले आहे. झोन 5 मध्ये आपल्याला जास्त हे दिसण्यात येत आहे. इतर मात्र नालेसफाईमध्ये आपण बऱ्यापैकी 80 म्हणजे आपली 100% नालेसफाई आहे, पैकी आपण 80, 85, 90% पोहोचलेलो आहोत. झोन 5 मध्ये मी जेव्हा काल पूर्ण रिव्ह्यू घेतली तर तो फ्लोटिंग गाळ परत येतोय. इवन पंतनगरचा सोमयान आला त्याच्यामध्ये पण मला काही परत व्हिडिओज फोटो आले, पण ते परत पाहता त्याच्यामध्ये सगळा तरंगता फ्लोटिंग पूर्ण गाळ तो परत वरून असा खाली येतोय. तो जसजसा येतोय आम्ही पंतनगरच्या सोमयान आल्यावरचा आम्ही तिसऱ्यांदा काढतोय फ्लोटिंग गाळ. आधीचा जो डेप्थ हे होते गाळ होता तो आपण संपूर्ण काढलाय, पण आता जो सतत येतोय तो फ्लोटिंग येतोय. तर तो येत राहणार. मोठा पाऊस आल्यानंतर तो सरसकट पुढे सरकत जाणार, पण जेव्हा जेव्हा फ्लोटिंग पण मोठ्या प्रमाणात येतोय तो पण आपण काढतोय. मी असं म्हणणार नाही की पूर्ण, पण झोन 5 मध्ये थोडं स्लो काम चालू आहे तर त्याच्यावरती आमचं जास्त लक्ष आहे. बाकी आम्ही इतर नाले बऱ्यापैकी आमचे क्लीन झालेले आहेत. मॅडम, मराठी भाषेसंदर्भात मराठी पाट्या असायला हव्यात म्हणून त्या पाट्या आपण त्याची मोहीम सुरू केली होती. आता किती तेरा तारखेपर्यंत पहिला टप्पा संपेल हे सगळं चाललंय, पण दुसऱ्या बाजूला याच मुंबईमध्ये जर नोकरी संदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा आलाय. एका कंपनीनं जाहिरात काढली आणि जाहिरातीत मराठी भाषिक वगळून इतर भाषिकांना संधी दिली जाते, तर त्याच्या जाहिरातीत थेट मुक्तीला जाते. नाही, मुंबई आणि महाराष्ट्र हे मराठी माणसाचं आहे. मुंबईने सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे. मुंबई महानगरीने मूळ मुंबईकर, मूळ मराठी भाषेची मुंबईकरांनी सर्व जाती धर्मांना इथे सामावून घेतलेलं आहे आणि सगळ्यांचाच आदर ठेवलेला आहे. पण तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये जरी व्यवसाय केला पण तुमच्या बोलीभाषेमध्ये मराठी ही भाषा आलीच पाहिजे. काही ठिकाणी जर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला 1 महिना 15 दिवस शिकण्यासाठी द्या तर आम्ही द्यायला तयार आहोत. या ठिकाणी मुंबईकरांचं मन फार मोठं आहे, उदार मनाचे मुंबईकर आहेत. तुम्हाला ह्या ठिकाणी जर 1 महिना हवा असेल, 15 दिवस हवे असतील, 20 दिवस हवे असतील मराठी भाषा शिकण्यासाठी ते घ्या, पण तुम्ही मराठी या ठिकाणी मुंबई आणि महाराष्ट्रात नक्कीच बोला, हा माझा आग्रह असेल. नाही, तसं जर असेल मराठी व्यक्ती वगळता नाही तर त्याच्यावरती अशा पद्धतीचं जर असेल तर मी पूर्ण माहिती घेईल आणि त्यांना आमच्याकडनं नोटीस पाठवली जाईल. अशा व्यक्तींवरती कारवाई केलीच पाहिजे. मराठी भाषेसाठी आम्ही फार आग्रही आहोत. मुंबईमध्ये संपूर्ण समाजाच्या जातीच्या पंथांना आपण सामावलेलं आहे, पण तुम्ही या मुंबईमध्ये असताना तुम्हाला मराठी ही आलीच पाहिजे, हा महापौर म्हणून माझाही आग्रह आहे. धन्यवाद. मी सह्याद्रीमध्ये जी मीटिंग झाली, नाही वर्षा बंगल्यावरती CM साहेबांच्या पण अध्यक्षतेखाली ही मीटिंग झाली होती. त्यावेळी आम्ही पूर्ण BSTच्या कंत्राटी बस असतील किंवा BSTचा आगार असेल या सगळ्याच विषयांवरती आम्ही साधक बाधक चर्चा केली. पण त्यावेळी मी हा विषय काढला होता की आपण जे वेटलिस्टवरती ज्या बसेस आपण घेतलेल्या आहेत तर त्यांच्या ड्रायव्हर लोकांना व्यवस्थित प्रशिक्षण दिलं जातं आहे का? कारण आतापर्यंत जेवढे ॲक्सिडेंट म्हणजे मी महापौर म्हणून पण झाल्यावरती मग ते कुर्ला असेल, भांडूप असेल आणि परवाच ते झालेलं दादरचं जर असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला बसेसची काय यंत्रणा आहे आणि त्याच्यावर ठेवणाऱ्या ड्रायव्हरची किती त्याचं पूर्ण माप झालं पाहिजे की त्या पद्धतीचं त्याला प्रशिक्षण दिलं आहे का? ही संपूर्ण कंत्राट दिलेल्या ज्या ऑलेक्ट्रा वगैरे काय असतील कंपन्या, त्या कंपनीच्या बाबतीत मी कृष्णा विश्वासराव यांच्याशी त्या बाबतीत बोललेले. पण एक मात्र आहेच की कंत्राट बस देण्यावरती माझी थोडी नाराजी आहे. मी जेवढी माहिती घेतली तर एक साधारण 2-2.5 हजार आपले बस आहेत, तर बाकीचे नाही 250 58 मला वाटतं आपली स्वतःचे बसेस आहे आणि जवळपास 2-2.5 हजार खाजगी आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. तर ह्यावरती मला असं वाटतं कृष्णाताईंबरोबर मी नक्कीच चर्चा करेन की आपण पूर्वीसारखी का नाही पद्धत आणू शकत. आणि समजा तर आपली BST जर ह्यामध्ये तोट्यामध्ये असताना त्यांना जर हा विषय करावा लागतोय, घ्यावं लागतंय, तर मग त्या ड्रायव्हरला चांगलं प्रशिक्षण द्या, पूर्ण माहिती घ्या, त्यांनी व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन
त्याच्यावरती त्यांनी चालक म्हणून जायला हवं हा माझा आग्रह असेल. ज्या ठिकाणी अपघात होत आहेत आणि त्या ठिकाणी जे म्हणजे गाडी चालक जे आढळून येत आहेत ते कंत्राटीच असतात असं दिसत आहे. नाही, आता ही जी कंत्राट पद्धतीवर आहे त्याच्यावरती कंत्राटीच बस चालक आहेत आणि बस पण कंत्राटीच आहे. तर त्यामुळे चालक आणि वाहक हे दोघंही कंत्राटी बेसवर असल्यावर ज्या कंपन्यांना ही कॉन्ट्रॅक्ट मिळतं त्यांची जबाबदारी आहे ना. त्या ठिकाणी जे चालक आहेत त्यांना पूर्ण प्रशिक्षण देणं, त्यांना गाडी चालवता येते की नाही, त्यांचं मानसिक हे पण कसं आहे, संपूर्ण त्यांची तपासणी केली पाहिजे. त्यांच्या आरोग्याची पण तपासणी करा, त्यांची पार्श्वभूमी बघा, अशा पद्धतीने ती गाडी त्यांच्या हातामध्ये द्या. कारण ह्याच्यामध्ये होतंय काय, रस्त्यावरती नियमाप्रमाणे चालणारा माणूस आज बळी पडतोय त्यांच्या चुकींमुळे. आज जर कुर्ल्याचं ॲक्सिडेंट बघितलं, भांडूपचं बघितलं आणि आता आपण दादरचं पण बघितलं, तर हे होता कामा नये अशा पद्धतीने. तर मला तर तुम्ही पर्सनली विचारणार तर मला तर काही हे आवडलेलं नाही आहे. तर ह्याच्यावरती मी सेठ मॅडमशी पण बोलणार आहे BSTच्या आणि ताईंशी सुद्धा ह्याच्यावरती मी चर्चा करणार आहे. धन्यवाद. आज BMC और आपके केबिन और आपकी गाड़ी को बम छोड़ने की धमकी मिली है, ऐसी ही धमकी पुणे महानगर पालिका ऑफिस को भी मिली है, क्या कहेंगे? हम लोग ऐसे धमकी को सामने रखते भी नहीं है और ऐसे धमकी जो आते हैं उसको हम लोग डर के घर पे बैठने वाले हम लोग हैं नहीं. यहाँ पे हमारा काम रोज़ हम जैसे मैं आती हूँ मुंबई महानगर पालिका में वैसे ही मेरा काम चालू है. मेरे मीटिंग्स भी वैसे ही, जो मैंने कुछ भी मीटिंग यहाँ पे कैंसिल नहीं की है. जो 12 बजे से मेरे यहाँ पे जन्म प्रमाण पत्र है, इतर कुछ विषय के बारे में मीटिंग थी वो मेरी हो रही है. तो ऐसी जो धमकी आती है उसके लिए हमारा गृह खाता है, मुंबई महानगर पालिका सुरक्षा प्रशासन है, वो बहुत अलर्ट मोड पे है और इसके लिए पूरा देख रहे. ऐसी धमकी की वजह से मुंबई कर का काम रुक जाएगा, इस तरह का हम कोई मानसिकता यहाँ पे रखते नहीं. हमारा काम चालू है. सुरक्षा में किसी तरह की बढ़ोतरी के लिए देख रही है? अभी तक तो मैंने ऐसी कुछ डिमांड की नहीं है. बाकी मुंबई महानगर पालिका सुरक्षा विभाग खुद से यहाँ पे पूरा डॉग स्क्वाड भी यहाँ पे आया था, उन्होंने भी सब चेक किया. वो अपनी जो उनकी जिम्मेदारी है वो बखूबी यहाँ पे निभा रहे. बाकी हमारे गृह खाते देवेंद्र जी है, उनका ध्यान भी पूरा है. तो मैं हूँ यहाँ पे पुणे की हमारी महानगर पालिका के हमारी महापौर है या और भी कोई अन्य, हम सब का काम रोज की तरह ही काम यहाँ पे चालू है. देखो, बहुत बड़ी बात है. आदरणीय किरीट भाई सोमैया वो गए 4 महीने से इसके ऊपर काम कर रहे हैं. कम से कम यहाँ पे 90,000 जो बोगस जन्म प्रमाण पत्र उन्होंने दिखाया था, उसमें से 19,734 यहाँ पे बोगस जन्म प्रमाण पत्र यहाँ पे मुंबई महानगर पालिका रद्द करने वाली है. ये बहुत बड़ा अचीवमेंट है हमारे लिए, क्योंकि इस तरह से मुंबई नगर पालिका में इस तरह से बोगस लोग या बोगस ऑन पेपर लोग रह रहे थे, जिसका वो इलीगल तरीके से यूज़ कर रहे थे. तो ये पूरी बात यहाँ पे मुंबई महानगर पालिका को यहाँ पे दिखाई है. ये बहुत बड़ी बात है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.